ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स हा वाढलाय। गेल्या काही दिवसात ठाकरे बंधू युती करणार अशा चर्चा आहेत, शक्यता आहेत। अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे यांचं एक वक्तव्य आता पुढे येत आहे। युतीबाबत राज ठाकरेंचं हे मोठं वक्तव्य आहे। मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच होता असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे आज आदित्य ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले। बोलताना महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं। पण दुसरीकडे राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे मात्र सस्पेन्स वाढत चाललेला आहे। ठाकरे बंधूंच्या युतीचं आता नेमकं काय होणार हा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्याला कारणीभूत आहे राज ठाकरे यांचं वक्तव्य। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, सौरभ, अतिशय महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण नाशिकच्या इगतपुरीमध्ये 3 दिवशीय राज्यस्तरीय अधिवेशन जे आहे ते मनसेचं जे होणार आहे आजपासून सुरुवात देखील झालेली आहे। अगदी काही वेळापूर्वी राज ठाकरे इगतपुरीमध्ये दाखल झालेले आहेत। काही राज्यातले स्थानिक नेते, मुंबईमधले काही वरिष्ठ नेते या शिबिरासाठी इगतपुरीमध्ये दाखल झालेले आहेत। राज ठाकरेनंतर काही पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत असताना हे विधान राज ठाकरे यांनी केलेलं आहे। जो मराठीच्या मुद्द्यावरती खरं तर विजय मेळावा मुंबईमध्ये झाला तो फक्त मराठी मुद्द्यावरती होता। या विजय मेळाव्याशी राजकारणाची काहीही संबंध नाही अशा पद्धतीचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे। एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीसाठी सकारात्मक ज्या आहेत त्या गोष्टी जे होत असताना राज ठाकरेंनी मात्र या विजय मेळावा आणि राजकारण हे 2 वेगळे मुद्दे आहेत अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे। नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये महापालिकेच्या निवडणुका होतील, त्यापर्यंत जे चित्र आहे तो अधिक स्पष्ट होईल अशाही पद्धतीची माहिती राज ठाकरे यांनी दिलेली आहे। पण ही सगळी माहिती अनौपचारिक गप्पा मारत असताना राज ठाकरे यांनी दिली आहे। त्यामुळे आगामी काळात या सगळ्या युती संदर्भात काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मात्र अतिशय सकारात्मक गोष्टी या युती संदर्भात घडत असताना मनसेने मात्र अतिशय सावध पवित्रा या सगळ्या युती संदर्भात घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। ठीक आहे किरण, धन्यवाद या माहितीबद्दल। तर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स वाढला। अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे। विजयोत्सव हा फक्त मराठी पुरताच मर्यादित होता असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी याच विजयोत्सवात युतीचे संकेत दिलेले होते। एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं। त्याच्यामुळे या युतीचं आता नेमकं काय होणार हा एक प्रश्न उपस्थित होतोय। राज ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया न देण्याचे आदेश आपल्या सगळ्या प्रवक्त्यांना नेत्यांना दिले होते। उद्धव ठाकरे यांनी मात्र युतीबाबत एक भूमिका घेतलेली होती आणि त्याबाबत सकारात्मक असल्याचं वारंवार सांगितलं होतं। आणखी माहिती घेऊयात, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत। किशोरीताई, राज ठाकरे यांचं स्टेटमेंट तुम्ही बघितलं का की मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही असं राज ठाकरे म्हणाले आहेत? मुळामध्ये येथे एका पक्षाचे प्रमुख आहेत, मनसे या पक्षाचे, त्यामुळे त्यांचं वक्तव्यावरती मी भाष्य करणं आता तरी योग्य नाही। फक्त मी एवढंच म्हणेन की या 12 कोटी जनतेला आजही वाटतंय या 2 भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आघाड्या युती झाल्या, पण कुठेही मराठी माणसाचं जे आज खच्चीकरण चाललंय आता या 3-4 वर्षात तर जास्त, म्हणजे वाटते त्या पद्धतीने आमदार म्हणा किंवा त्यांचे कार्यकर्ते वागताना बघून मराठी माणसाला तरी वाटायला लागलं की या 2 भावांनी एकत्र यावं। पण किशोरीताई, उद्धव ठाकरे वारंवार उघड भूमिका घेत आहेत युतीची, आदित्य ठाकरे सुद्धा घेत आहेत। राज ठाकरे त्याला प्रतिसाद देत नाहीत का तुम्हाला हवा तसा? नाही, मला आता तरी असं वाटत नाहीये, कारण 5 तारखेचा जरी राजसाहेबांचा असं तुमच्या बातम्यांमध्ये कळतंय की त्याच्याशी राजकारणाचा काही संबंध नाही, तसं म्हणता येत नाही, कारण दोन्ही राजकीय पक्षांचे प्रमुख आहेत आणि दरवेळेला मी ते नातं सांगत बसणार नाही, पण मराठी माणसाची अतिशय जवळीक मिळालेलं नातं ही दोघांनाही मिळालेलं आहे। तो हे 12 कोटी जनतेला आज वाटतंय महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या जी जनता आहे की बाबा ह्या दोघांनी एकत्र येऊन या गोष्टी कराव्यात। आता त्यांच्या काय भूमिका असतील त्या हळूहळू कळतील। आता तर तुमच्या माध्यमातून कळतंय, पक्षाच्या माध्यमातून आम्हालाही कळेल। पण किशोरीताई, एकीकडे आपण बघतोय की विधानसभा निवडणूक झाल्या भाजप हा पक्ष आणि भाजपची सगळी यंत्रणा महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागली आहे आणि एकीकडे आपण बघतोय की युतीचंच होणार आहे की नाही होणार आहे हे सुद्धा ठरत नाहीये। तर तुम्हाला वाटत नाही का की याच्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं किंवा जो संभाव्य फायदा आहे
तो होणार नाही. सगळं आहे. भाजपाकडे पाहिजे तसं केंद्रातून म्हणून करून घेऊ शकतात एवढं आहे. तरी सुद्धा हे सगळं असूनही आमच्या बरोबर या गेल्या 3-3.5 वर्षात एसएनसी ग्रुप कशा पद्धतीने वागवून घेतला आणि ते वागले हे समोर असूनही आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचे खासदार किंवा आमचे आमदार ज्या पद्धतीने आपण जी म्हणतो ताकद काढून घेऊनही सोबत असलेल्या शिवसैनिकांनी तो जो काही इम्पॅक्ट दिलेला आहे खूपच त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे राजसाहेब आणि उद्धवजी एक आले अत्यानंद आहे. उद्या पक्षप्रमुख म्हणून दोघंही म्हणजे आम्ही तर सगळ्यांचं हे बघूनच सांगतोय की एकत्र आलेच पाहिजे. आता ते त्यांना वाटतंय की नाही हे थोड्या दिवसात अधिक कळेल. नाही किशोरीताई, काय होत आहे, उद्धव ठाकरेंना युती व्हावी असं वाटतंय असं त्यांच्या वक्तव्यांवरून सुद्धा दिसतंय. त्याबद्दल त्यांनी त्या दिवशीच्या सभेतच वेगवेगळी वक्तव्य सुद्धा केली होती. पण राज ठाकरेंना वाटतंय का हा एक प्रश्न पडतोय, कारण उघड ते याबद्दल कुठली भूमिका घेत नाहीयेत. नाही मुळात बघा ज्या पद्धतीने विभाजन होतं मतांचं ते होऊ नये आणि ज्या पद्धतीने मस्तवाल जे झाले त्यांना परत त्याच मस्तीमध्ये मुंबई म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या ज्या आहेत त्या सामान्य माणसांकडनं म्हणजे विधानसभेला आणि लोकसभेला थोडं वेगवेगळं मतदान होतं पण महानगरपालिकेला किंवा जिल्हा परिषदेला त्या लोकल प्रश्नांवरती जास्त होतं मतदान. त्यामुळे ते विभाजन होऊ नये आणि बऱ्यापैकी एकत्र राहून ज्या 12 कोटी जनतेची इच्छा आहे, कारण उद्धवजींनी त्यावेळेला एक वाक्य वापरलेलं जे जनतेच्या मनात आहे ते मी करणार. आम्ही जनतेच्या सोबत. ओके, ठीक आहे, जनतेच्या मनात आहे ते मी करणार, पण राज ठाकरेंच्या मनात आहे का हा प्रश्न आहेत. शीतल म्हात्रे आहेत आपल्यासोबत, शिवसेनेच्या नेत्या. शीतल म्हात्रेजी, राज ठाकरे हे म्हटले आहेत की त्या दिवशीची सभा ही फक्त मराठी पुरताच होती. उद्धव ठाकरे यांच्याकडून संकेत मिळत आहेत युतीचे, पण राज ठाकरे मात्र आपले पत्ते उघड करायला तयार नाही आहेत. एक लक्षात घ्या, पहिल्यांदा तर मराठीचा आणि उद्धव ठाकरे यांना काहीही संबंध नाहीये. त्यांना फक्त निवडणुका आल्या की त्यांना मराठी माणसांची आठवण येते. ह्या मराठी माणसांची आठवण त्यांना लोकसभेला आलेली नव्हती. त्याच्यामुळे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा स्वभाव अतिशय योग्य पद्धतीने माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना किती वेळेला त्रास दिलेला आहे, किती वेळेला त्यांचे नगरसेवक पळवलेले आहेत, त्यांनी केलेल्या मैत्रीचा हात त्यांनी किती वेळा झिडकारलेला आहे. परंतु आता गरज ही उद्धव ठाकरेंची आहे, कारण उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीचं काय झालेलं आहे, काँग्रेस बरोबर आहे की नाही आहे, त्याचप्रमाणे शरद पवार गट राष्ट्रवादी त्यांच्या बरोबर आहे की नाही आहे त्यांना माहिती नाहीये. त्याच्यामुळे ना घरका ना घाटका अशी त्यांची अवस्था झालेली आहे. त्यामुळे सत्ता जर आपल्याला हवी असेल, मुंबई महानगरपालिका ताई थांबा हो, ऐकून घेण्याची जरा भूमिका ठेवा. ते बोलताय का एक लक्षात घ्या, उद्धवजींना संपूर्ण उद्धवजी हे काय आहे हे राज ठाकरे इतकं जवळून कोणीही तुम्हाला कळले का, आणि त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळे आता बुडत्याला काडीचा आधार, त्यामुळे कोणीतरी मला हात द्या आणि कुठून तरी मला मुंबई महानगरपालिकेची म्हणजे राज ठाकरे काडीचा आधार आहे. राज ठाकरेजी यांनी राज ठाकरे तुमच्या भाषेत काडीचा आधार आहे आणि ही आम्ही बुडतो पहिल्यापासूनच काडीचा आधार आहे. फक्त यांना गरज आहे मराठी माणसांची नाही, तर यांना गरज आहे मराठी मतांची. यांना मराठी मतं पाहिजे म्हणून आता त्याला मराठी माणसांची आठवण झाली. मराठी माणसांना मराठी माणसं मुंबई बाहेर घालवणारे कोण आहे ते त्यांनी सांगावं. करोना काळामध्ये बॉडी बॅगचे पैसे खाणारे कोण आहे ते सांगावं. करोना काळामध्ये बॉडी बॅगचे पैसे कोण आहेत ना हे सांगावं. मृतांच्या तालुवरचं लोणी खाणारे कोण आहेत हेही सांगावं. त्यामुळे मिठी नदीमध्ये किशोरीताई माझी विनंती आहे की एक सभ्य भाषेचं भान आपण ठेवूयात. आक्षेपार्ह शब्दप्रयोग वाक्यांचा उपयोग आपण टाळूयात. शीतलताई, पण तुम्ही यापूर्वी म्हटला होता की अशा पद्धतीची युती काय अस्तित्वात येणार नाहीये. तुमची भविष्यवाणी, तुमचा अंदाज खरा होताना दिसतोय का? नाही, नक्कीच, कारण आम्हाला कल्पना आहे की राजजींचा स्वभाव हा मनमोकळा आहे. राजजींचा स्वभाव हा जे खरं आहे, जे स्पष्ट आहे ते बोलणार आहेत.
जे उद्धवजींना कधीच परवडणार नाही, कारण उद्धवजी हे मनात एक असतं आणि त्यांच्या तोंडात एक असतं आणि कृतीत एक असतं, हे सर्वांना माहिती आहे. आणि राज ठाकरेजींना तर हे अतिशय व्यवस्थित पद्धतीने माहिती आहे, कारण त्यांचे 6 नगरसेवक कसे पळवले होते हे मनसे अजून विसरलेली नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर राज ठाकरे कधीच विश्वास ठेवणार नाही याची संपूर्ण खात्री संपूर्ण महाराष्ट्राला ठीक आहे. होती. त्याच्यामुळे ठीक आहे किशोर शीतल मात्रे, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. किशोरी पेडणेकरांना काहीतरी बोलायचं आहे, त्या काय म्हणतात ते आपण पाहूयात. किशोरीताई बोला तुम्ही. ऐका, बुडत्याला काडीचा आधार म्हणजे राज ठाकरे काडीचा आधार आहे. मग जर राज ठाकरे काडीचा आधार आहे तर त्यांच्यावर तुम्ही का बोलताय? तो काडी आहे काय? आम्ही बघू ना राज ठाकरे, तुम्ही कोण बोलणार आहे काडीचा आधार म्हणून? राज ठाकरेजींना नाही हा म्हणत होता, एक तुम्हाला भाग झाला. सांगतोय. आणि बुडणारे काहीच तुम्ही आहात. नसल्यानंतर कोविडचा विषय काढायचा आणि तर माझा आजही चॅलेंज आहे. काढायचं म्हणजे माझं आजही आहेच चॅलेंज तो. आहे, ते काढा बाहेर. मराठी माणूस आणि जे आम्ही आहोत वाटतंय तर करा, आपण सांगा. फालतू बडबड करायची नाही. अहो मराठी कारण माणसासाठी काहीच काय केलं हे नसल्यानंतर सांगा आरोप कधीतरी. करण्यापलीकडे तुमच्याकडे काही नाही. पाकिस्तानचे झेंडे तुम्ही आणि म्हणून लोकसभेला तुम्ही हे दाखवले. करता. कसलं मराठी आणि माणसाच्या तुमचे गप्पा उद्योग मारताय? लोकांनी रस्त्यावर आता पाहिले, तुम्हाला मराठी माणसं तुमचे आठवली? उद्योग रस्त्यावर आता पाहिले. तुम्हाला मराठी माणसं परत त्याची आठवली? आठवण करून देऊ लोकसभेला नका काय लोकांना. आठवली? तुमचे उद्योग भर रस्त्यात पाहिजे. सम्राट म्हणाला लाज वाटत होती. आमचं चॅलेंज आहे, मराठी कोविड गप्पा काळ मारताय? काढा. पण तुम्ही जे केलंय भर रस्त्यात ते कुठे विसरतील हो लोक तुम्हाला? काहीतरी उगीच बोलू नका किशोरीताई. अरे काय बोलू नका, तुम्ही का बोलता मग? आता याच विषयावर तुम्ही चर्चा कोविड का करायची असेल करता? तर तर बोलायला माझं चॅलेंज आहे. तुम्ही ह्याला चॅलेंज देता का? ते घडलंच नाही काय सांगताय? अहो किशोरीताई, आपल्याला जर या विषयावर बोलायचं असेल तर आपण अहो बोलूया की. शीतलताई, मी कसलं- मग तुम्ही कोविड किशोरीताई, काढल्यानंतर मी तुम्ही कसलं माझ्यावर सांगते? आरोप तुम्हाला करताय. पोलिसांनी सांगितलेले डायरेक्ट तुम्ही आरोप आतापर्यंत करताय तर मराठी काढा ना. माणसांसाठी तुमची काय हिंमत आहे, केलंय? काढा. हे जरा तुम्ही सांगावं. आमची सगळ्याला तयारी आहे, तेव्हाही काय होती. केलंय हे तरी सांगावं. तुमच्या काय ढोंगळा मराठी माणसांसाठी बाबू तुम्ही मंडप काय पळून नाही केलंय हे गेलो. तर सांगावं. तुम्ही मराठी माणसांसाठी काय केलंय हे सांगावं कधीतरी. त्याच्यामुळे राज तुमचा ठाकरेजींना उत्कर्ष तुमचा केवढा केला, संपूर्ण मात्र ताई पक्षाची, तुमचा तुमच्या उत्कर्ष पक्षाची केवढा भूमिका केला माहितीये? हाच तुम्हाला मराठी मुंबई माणसाचा महानगरपालिका उत्कर्ष पाहिजे आहे. तुमचा उत्कर्ष याच्यासाठी झाला ना. तुम्हाला आज राज तुमचा ठाकरे उत्कर्ष नका आणि कुठे भावांची होता? आठवण झालेली आहे. 3 वेळा नाहीतर तुम्हाला दिल्यानंतर मराठी तुमचा उत्कर्ष माणसाची झाला ना. काही देणं घेणं नाही. उलट उद्धवजींमुळे तुमच्या झालं ना. मराठी माणूस पहिले मुंबईतून मनसेत बाहेर होता, फेकला गेला हे मग पाप उद्धवजींमध्ये तुमचं आहे. आला. आज तुमचा मुंबई उत्कर्ष झाला ना. महानगरपालिकेमध्ये मराठी जे म्हणून. सगळे तुम्ही अमराठी लोक घुसवली आहेत ना, हे पाप तुमचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे बोलू नका. किती कॉन्ट्रॅक्टर तुम्ही शीतलताई तुमच्या मर्यादित बोला. आम्ही आमच्या मर्यादित बोलू. पद्धतीने तुम्ही म्हणजे पैसे घेतलेले आहेत. रस्त्यात किशोरीताई वारंवार आरोप होतो मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला, याला जबाबदार उद्धव ठाकरे, असा वारंवार आरोप आताच्या शिवसेनेकडून आणि भाजप नेत्यांकडून सुद्धा सातत्याने होतो. तो काय होतो? त्याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे? तेच आहेत आरोप. पलीकडे काय करू शकतात? 25 मराठी वर्ष माणसाला सत्ता आम्ही होती. हद्दपार करणारे कोण होतो? 25 वर्ष किती वेळा सत्ता आमचे कुणाची होती? विषय मांडलेले आहेत त्याच्यामुळे की बाबा 25 वर्ष मराठी सत्ता माणसाला कुणाची होती? परवडेल अशी सांगा घर. आज मराठी माणसाचा पत्राचाळीस एसआरए कोणी मराठी माणसं दिलं? नव्हती. कोणी दिला किशोरीताई, एसआरए? 15 मराठी माणसं जन्म नव्हती कोणी का? दिला? त्या मराठी माणसांना बाळासाहेबांनी आणि देशोधडीला उद्धवजींनीच लावायचं केला काम ना. कोणी केलेलं आहे? कशाला बोलताय? मराठी माणसांसाठी अहो, मराठी हे माणसाचं करताय. काय केलं? मराठी माणसांनी मराठी 50 मराठी खोके घेऊन माणसं मराठी नव्हती का? माणसांनी केलं ना. किशोरीताई थोडं थांबा, आपण शीतल म्हात्रेंकडून उत्तर घेऊयात. एकेकानी बोला म्हणजे प्रत्येकाचा मुद्दा आपल्यापर्यंत पोहोचेल. किशोरीताई थोडंसं थांबा, शीतल म्हात्रेंकडून उत्तर घेऊयात आपण. शीतल म्हात्रेशी बोला. एक लक्षात घ्या, 15 मराठी माणसं नव्हती का हो? त्या 15 लोकांना देशोधडीला लावायचं काम रिझल्ट कोणी आला केलं? ना हो. पण आता अजून तुम्ही एक बोलून challenge देणार आहात आला का? म्हणून. किशोरीताई, तुम्हालाच बोलायचंय. तुम्ही बोलून देणार आहात का? जरा ऐकायची भूमिका ठेवा कधीतरी. बोलणार. काय आरोप करता म्हणजे काय? खरं बोलता. आजही तुमचा माणूस बोलणार गेला तर आहे. त्याच्यासाठी आतमध्ये तुम्हाला काहीतरी वाटतंय बोलायला लावू कुठे नका आम्हाला. काढा. एक लक्षात घ्या, 25 वर्ष सत्ता कुणाची होती मुंबई महानगरपालिकेवर? तुम्ही आज पण होता ना, मुंबई- 3 आज वर्षापूर्वी मराठी आमच्या माणसं लोकांना. अहो, आज बोलले मराठी नका. माणसं देशोधडीला लागलेली आहेत. अहो, त्याचं तुम्ही कारण 3 कोण आहे हे वर्ष लक्षात ठेवा. बाजूला गेला. नाही बाकीचे शीतलताई, वर्ष आल्यावर काय केलं? शीतलताई मला एक गोष्ट सांगा. तुम्ही जेव्हा राज ठाकरे तुमच्या सोबत येतात तेव्हा राज ठाकरे अतिशय योग्य विकासाची भूमिका घेत असतात, आणि ते जर उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची शक्यता निर्माण झाली तर ते मग बुडत्याला काडीचा आधार कसा काय होतात? शीतल कोणाला म्हात्रे, विचारलंय तुम्ही? मी शीतल म्हात्रे यांना विचारलंय. शीतल म्हात्रे यांना. बुडणारे हे उद्धव ठाकरेंची जी उभाट आहे ही बुडणारी सेना अहो, आहे. काडीचा लक्षात घ्या. आधार म्हणजे त्याच्यामुळे त्या काड्या ठाकरेंना. शोधतायत ते. त्याच्यामुळे ते काडीचा वेगवेगळ्या आधार काड्या म्हटलं. शोधतायत. आज काँग्रेसने कार्यकर्ते त्यांचा हात आमचे भिडकारलेला कार्यकर्ते आहे. ऐकत आज असतील. शरद पवार गटाने त्यांचा हात राजसाहेब भिडकारलेला आहे. काडीचा त्याच्यामुळे आधार. त्यांच्या बरोबर
उभं राहणारा कोणी नाहीये. काय कशाचे आधार? अहो, हनुमान चालिसांचा तुमचा विरोध आहे. तुम्ही काय सांगताय हो मराठी आणि हिंदुत्वाची कुठला गोष्ट? विरोध? कोणी मराठी केला? माणसांना कशा कशाला पद्धतीने चुकीचं बोलताय? देशभक्तीला लावले काही तेव्हा बोलायला त्या लावू नका हो. तुम्ही राणाला महापौर असताना पळवण्यासाठी तुम्ही आलेला. मराठी तुम्ही नगरसेवकांना इथं काय त्रास मॅचमध्ये दिलेला आहे होता. तुम्ही तुम्ही विसरू होता. नका. काय हे बुद्धी बोलायला घाण आम्हाला टाकली लावू की नका, काय? किशोरीताई. विचार आम्ही पडलाय. अतिशय घाण टाकली. जबाबदारी 3 वर्षात प्रूफ सकट कन्वर्टमध्ये बोलू शकतो, गेली हे की काय लक्षात बुद्धी? ठेवा. त्याच्यामुळे आम्हाला बोलायला लावू नका. आपण माझी महापौर तुम्ही राहिलेल्या बोलत होता. आम्ही तुमचा तुम्ही खूप सन्मान बोलणार ठेवतो, आहात. परंतु तुम्ही सगळं खोटं मराठी बोलणार आहात, ते आम्हाला माणसांची माहितीये. तुम्ही बोलतच राहा. खोटं बोलणार आणि रेटून बोलणार. बोला. अहो, तुमच्या ओठात मराठी आहे आणि पोटात काय आहे ना हे सगळ्यांना माहिती आहे. सत्तेसाठी वाटेल तिथे लोटांगण घालणारे तुम्ही आहात. तुम्ही काय केलं? तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही बघितलेलं काय आहे. केलं? तेव्हा तुम्ही मराठी सत्तेसाठी माणसांना नाही आता केलं जागा तर झालाय. कशासाठी? आता तो आहे तुमच्या कशासाठी भूलथापांना जीव बळी पडणार नाही, लक्षात आता ठेवा. उर बडवताय, 2019 कळतंय ना? साली मतदारांच्या पाठीत खंजीर सत्तेसाठी खुपसणारे कोण आहेत तर हे तुम्ही महाराष्ट्राने प्रामाणिकपणे बघितलेलं काम करायला आहे. गेला. तुम्हाला जनतेने या विधानसभेला जनतेने मतपेटीतून नाही सांगितलेलं नाकारलं. आहे की मराठी तुम्ही जे माणसांच्या मागे घुसवा-घुसवी आणि करून खरे मराठी कोण आणि जे, आहेत, खरे केलं ते आता बाळासाहेबांचे कळेल. विचार पुढे जनतेने घेऊन नाही चालणारे नाकारलंय. कोण आहेत हे 3-3.5 सगळ्यांना माहिती वर्ष आहे. आमच्याबरोबर अहो, हिंदी भाषा सक्ती करण्याचा पूर्ण अहवाल शुद्धीकरण कोणत्या करून मुख्यमंत्र्यांनी घेतला. स्वीकारला हे तुम्ही आणि सांगा. आता वर फोन अहवाल करून स्वीकारता, बोलताय. त्याच्यावर सह्या करता मराठी माणूस, आणि अहवाल मराठी वाचून म्हणूनच घेण्याचं तुमचा वंचित उत्कर्ष करून सांगताय. झाला. कसली विजयी सभा घेताय तुम्ही? खरं तर तुम्हाला पश्चाताप सभा घ्यायला हवी होती, कारण हिंदी भाषेची समिती आम्ही तुम्ही नेमली ठरवू. होती. खरं तर आम्ही ठरवू. हिंदी सक्तीचा विषय सत्ता बत्ता पुढे असं आलाच एवढा नसता. आवाज करून कोणी परंतु बोलतं? आता सत्ता बत्ता मुंबई पैसा असल्यानंतर पालिकेचा कोणी बोलतं? निवडणुका जवळ एक आलेल्या मिनिटचे 2 लाख म्हणून नाही तुमचं घेत. आता गळा काढायचं काम सुरू झालंय. तुम्हाला आता असू कळलंय दे, की आम्ही राज आमचं बघू. ठाकरेंची मनसे सुद्धा तुम्हाला पाठिंबा देत नाहीये हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे. तेव्हा तर तेव्हा बघू त्याच्यामुळे ना. तुम्ही पालिका आतापासून निवडणुका त्याला जवळ उलगडताय. आल्यामुळे तुमच्या आता रडणं चालू झालेलं आहे खोटं. खरं तर मुंबईकरांना तुमचं खरं रूप कळलेलं आहे, ते आता फसणार नाही. आणि विधानसभेमध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे की बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी सेना कुठली आहे. तेव्हा किशोरीताई ठीक आहे. मी दोघांना पण थोडंसं थांबवतो. किशोरी पेडणेकर यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता. मला वाटतं एका बाजूनी आरोप केलेले आहेत त्यांनी आणि काही मुद्दे सुद्धा उपस्थित केले होते. अर्थात मी थांबवलं आणि त्याचा किशोरीताईंनी मान राखला. पण शीतल म्हात्रेजी, मला एक प्रश्न पडतो की वारंवार तुमच्यावर टीका करताना तुमच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. त्याबद्दल तुम्हाला काय स्पष्टीकरण द्यायचं आहे किंवा बोलायचं आहे? नाही, मला वाटतं चारित्र्यावर जर एखाद्या महिला राजकीय नेत्याला स्पष्टीकरण द्यायला लागतं तर खरं तर आपल्या सगळ्यांचा मला वाटतं हा एक पराभव आहे. कारण जेव्हा एखाद्या महिलेवर दुसऱ्या काही गोष्टी बोलता येत नाही तेव्हा तिच्या चारित्र्यावर बोललं जातं. आणि मला वाटतं हे माझ्या बाबतीत वारंवार झाले. तरी सुद्धा आज मी ठामपणे उभी आहे आणि आमच्या पक्षाची बाजू मांडते. हे करायला आणि मला आमच्या लाडक्या भावाने शीतल म्हात्रे, किशोरीताई काय बोलतात तुम्हाला ऐकू येते? नाही, मला नाही ऐकू येत. मला काही त्यांचं काही नाही ऐकू येणार आलं नाही. कानात बोटे घातले, ऐकायला नाही जाणार. नाही हो का, उगीच आम्ही नको त्या गोष्टी, लोकांचं काही नको त्या गोष्टी ऐकत नाही. बोला ना, काय मुळामध्ये आहे? कोविड काळाचा जेव्हा तुम्ही माझ्यावर आरोप करता तेव्हा माझ्यावर चारित्र्य नाही का? तुमचा चारित्र्य तो तुम्ही ऑलरेडी दाखवून दिला. आम्ही महापौर पदावर आम्ही हे करतो, जे महापौर होते त्यांच्यावर आम्ही करतो आहोत. याच्यामध्ये चारित्र्याचा काय विषय आला? महापौर पदामध्ये किशोरी याच्या चारित्र्याचा काय विषय? तुम्ही वेगळी नव्हती. चारित्र्य आणि तुम्ही करत असलेला भ्रष्टाचार याच्यामध्ये गोंधळ घालू नका. भ्रष्टाचार आणि चारित्र्य दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही माझ्या चारित्र्यावर बोलताय. मला तुम्ही तुमच्याकडून मला बघा, सावळ्याच्या शापाने गाय काय मरत नाही. मला तुमच्याकडून सर्टिफिकेट घ्यायची आवश्यकता नाहीये माझ्या चारित्र्याविषयी. माझा पक्ष आणि माझ्या घरातले माझे सर्व आई वडील आणि माझे भाऊ मला आणि माझा नवरा मला चांगलं सर्टिफिकेट देईल. मला त्याची गरज नाहीये. आम्ही तुमच्या भ्रष्टाचाराविषयी बोलतो, आम्ही तुमच्याकडे भ्रष्टाचाराबद्दल बोलतो. मी कधी कुठल्याही व्यक्तीच्या पर्सनल गोष्टीवर आम्ही बोललेलो नाही आहोत. मला असं वाटतं की आपण राजकारणी व्यक्ती आहात, आपण राजकारणावर बोलूया. कुणाच्या पर्सनल गोष्टीवर बोलायला गेल्या तर बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत ज्या आपण करू नयेत असं मला वाटतं. किशोरीताई, तुम्हाला पटतंय शीतल म्हात्रे यांनी काय त्यांची बाजू मांडली, भूमिका मांडली ती? यापेक्षा तुम्ही जेव्हा आम्हाला बोलवता ना, ऐका, कोविड काळचं मी आजही सांगते, जर तुमच्याकडे त्याचे पुरावे आहेत मला अगदी फासापर्यंत चढवा. मी कुठेही त्याला मागे जात नाही आणि माझ्यावर आरोप केले म्हणून मी पळूनही गेली नाही. किशोरीताई, राजकारणात आरोप प्रत्यारोप, भ्रष्टाचाराचे आरोप हे होतच असतात. पण वैयक्तिक बाबींवरून एखाद्या संवेदनशील विषयाबद्दल प्रश्न उपस्थित करणं किंवा चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणं हे महिला म्हणून शोभा देणार आहे का, असं शीतल म्हात्रे म्हणतात?
तुमच्या राजकारणाच्या बाहेर ज्या गाडीवरती जे घडलं त्याला पण मग तुम्ही सांगा ना. किशोरीताई, या आम्ही संदर्भात आम्हाला आरोप तुमच्याच करायला पक्षाचा मजा नाही माणूस वाटत. त्याच्यामध्ये तुम्ही होता, एका स्त्रीवर त्याच्यावर जेव्हा केस आरोप झाली, करता, तो जेलमध्ये कोविड होता, काळामध्ये ही सगळी वाईट माहिती आहे. परिस्थिती असताना मी काम केलंय. त्याच्यामुळे एखाद्या वाईट व्यक्तीच्या परिस्थिती असताना मी काम केलं. चारित्र्यावर माझ्यावर एखाद्या बॉडी महिलेने बॅगचा आरोप बोलणं, करता. ही महापौर राहिलेली आहे. चॅलेंज आहे. मला वाटतं आता चॅलेंज आहे. याच्यासारखं न्याय मला कुठलीच गोष्ट फासापर्यंत नाहीये. मी त्यालाही नाही घाबरत. घाबरण्याचा विषय नाही. एखाद्या महिलेविषयी तुम्ही नाही ना, महापौर एखादी राहिलेले महिला आहात. तर मी नाही या का विषयी महिला? तुम्ही एखाद्या मी का तुम्हाला महिलेच्या महिलेच्या चारित्र्यावर पलीकडे बोलणं दिसते? हे तुम्हाला मी शोभत महिलेच्या नाही पलीकडे असं मला दिसते का? वाटतं. जरूर अहो, मी पण तुमच्या मोठ्या बहिणीसारखीच आहे तुमच्या ना. काळामध्ये भ्रष्टाचार तुम्ही केलेला आरोप ही गोष्ट करता तेव्हा खोटी, तुम्हाला ही नाही लपलेली वाटत? नाहीये, ही लपलेली नाहीये. आणि राजकारणामध्ये जर तुम्ही जर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्यांना आरोप होणार. भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. आम्ही मी तुमच्या केला चारित्र्यावर नाहीये शिंतोडे म्हणून नाही उडवत challenge आहोत. देते. आम्ही तुमच्या चारित्र्यावर challenge शिंतोडे करते, उडवत करा, नाही. तसं नाही. करा, एखाद्या तरी महिलेविषयी स्वतःपर्यंत बोलण्यासारखं लटकवा. काही नसेल माझं किंवा तिला challenge आहे. पराजित करण्यासारखं काही नसेल तेव्हा तुम्हाला तेव्हा नाही, नाही, तेव्हा तसं अशा काही गोष्टी नाही. केल्या मी जातात. जेव्हा एवढं तेव्हा तिच्या वर चारित्र्यावर बोललं उद्धवजीवर जातं. बोलणार. कारण महिलेच्या चारित्र्यावर बोललं, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले की ती शांत राहते, ती गप्प राहते, चारित्र्यावर ती शिंतोडे आतमधून आम्ही तुटून जाते उडवत नाही. असं तुम्हाला आलेला वाटतं. व्हिडिओ आणि ही तुमची तो मानसिकता original आहे ती होता, बदलणं एक गरजेचं आहे. आमच्या मागे आमचे ठाम आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब उभे आहेत. त्याच्यामुळे असले तुमच्या यांना ना आम्ही घाबरत नाही. भाकड धमक्यांना तुम्हाला जे काय करायचं ते करा. आमच्यामध्ये पण आमचे कुणाच्या उद्धवजी उभे चारित्र्यावर आहेत. बोलणं तुम्ही हे तुम्हाला उद्धवजींवर शोभत बोललात नसतं एवढं तर हेच तुम्हाला तुम्हाला उत्तर सांगायचं ऐकायला आहे. येणार. नाही, मी दोघांना पण थोडंसं थांबवतो आणि परत एकदा मुद्द्याची आठवण करून देतो. मराठीच्याच मुद्द्यासाठी दोघंही भाऊ एकत्र येणार अशा शक्यता तयार झालेल्या होतात. युतीच्या मुहूर्ताची सुपारी फुटली या दृष्टीने या सगळ्या सभेकडे बघितलं गेलं. पण राज ठाकरे त्याबद्दल काही बोलायला तयार नाहीत आणि आता ते म्हणतात की केवळ मराठीसाठीची ती सभा होती किंवा मराठीसाठीचा विजयोत्सव होता. आणि दुसरं एक वाक्य आहे, नोव्हेंबर डिसेंबर नंतर युतीचं बघू असं म्हटलंय किशोरीताई राज ठाकरेंनी. नाही, जे बघा ते पक्षप्रमुख आहेत. मी परत तेच सांगते, माझे सुद्धा उद्धवजी पक्षप्रमुख आहेत. नाही, किशोरीताई तुमचं बरोबर आहे, पण तुम्हाला थोडं संशयास्पद वाटत नाही का की वारंवार आता तुम्ही टाळी देत आहात युतीसाठी, पण राज ठाकरेंकडून आता युतीसाठी टाळीचा हातच पुढे येत नाहीये? नाही, आता पहिल्याच त्यांच्या ह्याच्यामधनं तुमच्याकडनं कळतंय. मी तर कायम आमचा हात पुढे ठेवलेला आहे. मग तो तुम्ही सत्तेसाठी म्हणा, मराठी माणसासाठी, काही पण चांगलं करण्यासाठीच केलेलं आहे. जर राजसाहेबांना असुरक्षित वाटत असेल, काही जे असेल ते पक्षप्रमुख म्हणून ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. बरोबर. ते जेव्हा निर्णय पूर्णपणे घेतील त्यावेळेला आम्ही बघू ना. आम्ही असे पण एकटेच लढले. आता फक्त एवढाच झालंय, आमचंच घर तोडून बिभीषण बाहेर निघालाय. त्यामुळे आम्ही आहोत. ठीक आहे, थोडंसं मराठी माणसाचं विभाजन होऊ नये एवढंच वाटतं. ठीक आहे. पण शीतल म्हात्रेजी, तुम्हाला काय वाटतं युतीचं घोडं नेमकं अडतंय कुठं? एक लक्षात घ्या, संपलेला पक्ष पासून आमचा हात पक्षासाठी पुढे आहे. कोणता म्हणता तुम्ही, मनसे की ठाकरे गट? संपलेला पक्ष कोणता? मनसे नेहमी म्हणायचा की हा पक्ष संपलेला आहे. ठीक आहे, हा संपलेल्या पक्षापासून आता आम्हाला युती करायची आहे. मला वाटतं तुम्ही काडीचा आधार म्हटलात त्याला, काडीचा आधार म्हटलात. आता मला वाटतं बोलू द्या, मला माझं मत मांडण्याची संधी द्या. किशोरीताई, मी येतो ना तुमच्याकडे. आधी शीतल म्हात्रेंचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊयात ना. किशोरीताई प्लीज. हा बोला शीतल म्हात्रे. विजयी सभेमध्ये आपल्याला सर्व लक्षात आलेलं राज ठाकरेजींचं भाषण हे संपूर्णपणे मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या संदर्भात होतं. आणि उद्धव ठाकरे यांचं भाषण मात्र संपूर्ण राजकीय होतं. नो झेंडा नो अजेंडा असं ज्या विजयी सभेसाठी म्हटलं गेलं, तिथे जर राजकीय भाषण करत होते तेव्हाच आपल्याला पुढचं भविष्य दिसलं होतं. कारण राजजीने कधीच म्हटलं नाही की आम्हाला युती करायची, परंतु उद्धव ठाकरे यांनी 4 ते 5 वेळेला सांगितलं की आम्हाला युती करायची आहे. तेव्हाच खरं यांचं भविष्य, या युतीचं न झालेल्या युतीचं भविष्य सगळ्यांना कळलं होतं. आणि राजजी परत एकदा सांगते, उद्धव ठाकरेंचा स्वभाव अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतात. त्याच्यामुळे ते कधीच त्यांच्याबरोबर युती करणार नाहीत. हे आम्ही अनेक वेळेला सर्व पक्षांनी, भाजपने आणि आम्ही सर्वांनी सांगितलं होतं. परंतु यांना मात्र आपल्याला आता सत्तेवर येण्यासाठी कोणाचा तरी हात धर हे त्यांच्या मनात होतं. म्हणून आज त्यांना राज ठाकरे आणि आपल्या भावाची आठवण झाली. परंतु याच राज ठाकरेचा पक्ष फोडताना 6 नगरसेवक यांनी घेतले होते. हे मात्र मनसे विसरणार नाही. शिवसेना आमचीच आहे. शिवसेना पळवली नाही हो. शिवसेना आमचीच आहे. शिवसेना ही माननीय शिंदे साहेबांनी ही वाचवलेली आहे काँग्रेसच्या कचाट्यातून.
आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालणारी शिवसेना आहे. तुम्ही तर काँग्रेसच्या पायाखाली ही शिवसेना तुम्ही तुडवून टाकली होती. काँग्रेसचे नेते चालतायत तुम्हाला, फक्त काँग्रेसचे पाकिस्तानचे झेंडे तुम्ही फिरवणारे आणि आतंकवाद्यांना घेऊन फिरणारी लोकसभेच्या इलेक्शनला तुम्ही काय करत होतात? तुम्ही पाकिस्तानचे झेंडे फिरवत होतात, आतंकवाद्यांना तुम्ही बरोबर घेऊन फिरत होतात. हे विसरू नका आणि हे महाराष्ट्र विसरलेला नाही. म्हणूनच 80 पैकी 60 आमदार आमचे निवडून आलेले आहेत, कारण बाळासाहेबांची शिवसेना कोण हे महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे. ठीक आहे. किशोरीताई, शीतल म्हात्रे वारंवार काही मुद्दे उपस्थित करतायत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात आणि या दोन्ही नेत्यांच्या पक्षांमध्ये झालेल्या काही गोष्टींचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. मग त्यामध्ये मनसेचे नगरसेवक स्वतःकडे ओढणं असो, या सगळ्या गोष्टींमुळे राज ठाकरे सावध पवित्र घेत आहेत असं तुम्हाला वाटतं? मुळामध्ये सगळ्या पक्षांमध्ये काही ना काही घडलेलं आहे, घडतंय, घडत राहणार आहे. बरोबर. सगळं हे चाललेलं आहे. ज्या पद्धतीने गेल्या 3.5 वर्ष 2022ला जे घडलं ते चांगलं घडलं का? ते कशासाठी घडलं? लोकांच्या हितासाठी घडलं. आणि आज काय बरं, आम्ही पण त्या वेळेची वाट बघू. शेवटी वेळ हा मोठा औषध आहे. आम्ही वाट बघू. आता त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये म्हटलंय, त्यांनी आता नोव्हेंबर डिसेंबर, याचा अर्थ राजसाहेबांना खात्री आहे की ही इलेक्शन आताही होणार नाही, ती इलेक्शन फेब्रुवारी मार्चला जाणार आहे. आम्ही त्या पक्षाचा त्या ह्याला जे वाढवण्यासाठी असेल, काही निवडणूक लढताना ज्या काही गोष्टी लागतात त्याच्या ते चाचपणी करत असतील पक्षप्रमुख म्हणून. नाही पण किशोरीताई, इतके महिने नाही पण निवडणुकांच्या तोंडावर इतके महिने जर आपला कार्यकर्ता अशा संभ्रमावस्थेत असणार असेल तर हे परवडणार आहे का कुठल्या पक्षाला? नाही ना. तो आमचा नाही ना, तो राजसाहेबांचा आहे. संभ्रमात आम्ही नाही आहोत. संभ्रमात जर कोण असेल तर आमचा नाहीये तो. राजसाहेबांनी आता हे तुमच्या माध्यमातून कळतंय त्याच्यावरनं आम्ही बोलतोय. आम्हाला आमच्या पक्षाकडून नक्कीच त्याची माहिती येईल. ओके. शीतल म्हात्रेजी, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? एक लक्षात घ्या, परत एकदा सांगते की मराठी माणूस हा त्यांना फक्त निवडणुकीच्या वेळेला आठवतो, कारण मतं हवी असतात मराठी माणसांची. इतर वेळेला त्यांना मराठी माणूस आठवत नाही. शिवसेनेने मराठी माणसांसाठी, शिवसेना नाही उभाठा सेनेने मराठी माणसांसाठी काय केलंय हे त्यांनी सांगावं. 25 वर्षात मराठी माणूस आता मला बोलू द्या किशोरीताई, तुमचं मी ऐकून घेतलं, दुसऱ्यांचा सुद्धा ऐकायची भूमिका ठेवा. प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये बोलून नळावरच्या भांडण्यासारखं भांडू नका. तुम्ही नळावरच्या तुम्ही माजी महापौर राहिलेले आहात, एका पक्षाच्या प्रवक्त्या, तेव्हा जरा आपण डेकोरम पाळूया. तुमचं बोलून झालं असेल तर मी बोलते, नाही तर तुम्हीच बोलायचे. नाही बोला शीतल म्हात्रे तुम्ही. किशोरीताई, आपण ऐकून घेऊया. बोलणार असेल तर मी बोलणार नाही. नळावरच्या भांडण्यासारखं मला भांडताच येतात. किशोरीताई, मला वाटतं यांना जरा समजावून आरोप करत राहतील आणि तुम्ही सांगाल. किशोरीताई, ऐकून घ्यात ना, तुम्ही पण काय आरोप केले आपण ऐकून घेतले ना. किशोरीताई प्लीज, शीतल म्हात्रे काय म्हणतात बघूयात ना, मग मी परत तुमच्याकडे येतो. शीतल म्हात्रे बोला तुम्ही. एक लक्षात घ्या, 25 वर्ष आज मराठी माणूस जर मुंबईमधून बाहेर गेलेला आहे तर हे पाप कुणाचं आहे हो? त्याच्यामुळे उगीच मराठी माणूस करायचं नाही. शीतल म्हात्रे, हे कोणाचं पाप आहे? शीतल म्हात्रे, पाप कोणाचं आहे? तुम्ही नाव घ्या. हे पाप आहे उभाठाचं. हे पाप आहे उभाठाचं. 25 वर्ष तुम्ही पण त्याच उभाठामध्ये होतात ना. 25 वर्ष तुम्ही पण उद्धव ठाकरे सोबत होतात ना. बाहेर निघालो ना आम्ही, बाहेर निघायची हिंमत केली ना, आणि म्हणून तर आज ठामपणे बोलतोय आम्ही. आणि म्हणून तर ठामपणे बोलतोय ह्या सगळ्या गोष्टी. हे ठामपणे आम्ही म्हणूनच बोलतोय. एक लक्षात घ्या, चाललेलं ते चुकीचं होतं, कल्पना होती, याची आम्हाला कल्पना होती, म्हणूनच आम्ही आज बाहेर निघून हे ठामपणे बोलतोय, बोलायची हिंमत ठेवतोय आम्ही आज. एक लक्षात घ्या, मराठी माणूस हा फक्त यांना इलेक्शनच्या वेळेला, अरे बा बोलू की तुम्हीच बोलणार आहे? किशोरीताई, मी येतो तुमच्याकडे. किशोरीताई, शीतल म्हात्रेंचा मुद्दा थोडक्यात आपण ऐकून घेऊयात, मग मला तुमच्याकडेच यायचं या प्रश्नावर उत्तर घेण्यासाठी, कारण त्यांनी मोठा आरोप केला आणि त्यांच्या पक्षाचे नेते सतत तो आरोप करतायत. एक लक्षात घ्या की सतत मराठी माणूस लोकसभेला त्यांना मराठी माणूस आठवला नाही का हो? लोकसभेला तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट म्हणायची सुद्धा लाज वाटत होती. हे मराठी माणूस विसरलेला नाहीये. त्या परत ते तुमचा नरेटिव्ह मला जरा बोलू द्या, नंतर तुम्ही जरूर उत्तर द्या.
त्याच्यामुळे मराठी माणसाचा उपयोग फक्त आणि फक्त निवडणुकींकरता करणारे हा उभाटा पक्ष आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि राज ठाकरेजींना तर हे 100% माहिती आहे. त्याचमुळे या विजयी सभेमध्ये सुद्धा राज ठाकरेजीने जे आपण जर व्यवस्थित ते भाषण ऐकलं तर त्यामध्ये कुठेही त्यांनी राजकीय टिप्पणी केली नाही. या उलट उद्धव ठाकरे हे फक्त राजकीय भाषण करत होते. राज ठाकरेजी हे मराठी माणसांसाठी बोलत होते, मराठी भाषेच्या संदर्भात बोलत होते. परंतु उद्धव ठाकरे यांचं भाषण फक्त टोमणे आणि टोमणे होतं. हे लोकांना कळलं नाहीये का? तेव्हाच राज ठाकरेजी यांची भूमिका काय आहे हे सर्वांना कळून चुकलं होतं. त्याच्यामुळे 12 कोटी मराठी माणसांची इच्छा बिच्छा आहे काही नाही. ही इच्छा फक्त मुंबई महानगरपालिकेवर उभाठाला बसायचं आहे. त्यामुळे कोणीतरी आम्हाला मदत करा, कारण आम्ही आमच्या हिमतीवर मुंबई महानगरपालिकेत बसू शकत नाही हे त्यांना चांगलं माहिती आहे. हा किशोरीताई, पटतंय तुम्हाला मनसेची इतकी गरज आहे खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरेंना आज? मदत करा म्हणून सांगत नाहीये. राज ठाकरे हे कोणीतरी नाही. राज ठाकरे हे बुडत्याला काडीचा आधार तर नक्कीच नाही. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांचं भले आज त्यांचा खासदार नसेल, आमदार नसेल, हे नसेल, पण त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही विचारताय मराठी माणसासाठी काय केलं, ज्या मराठी मुख्यमंत्री 2.5 वर्षात फक्त उद्धवजी राहिले, बाकीच्या वेळेला तर तुमचेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते, त्याच्या आधी ते होते बाकीचे. मग जे खातं 2012 पासून एकनाथ आपले जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे ते खातं होतं, जे महाराष्ट्राला डेव्हलपमेंटसाठी घेऊन जातं. त्यांना विचारा ना हे पाप कोणी केलं, त्यांना विचारा. सगळं उद्धवजींवर तुम्ही टाकणार आणि तुम्ही जे काय केलंय ते फार चांगलं केलं असं तुम्हाला वाटतंय? अहो, ज्या पद्धतीने मतदार यादी आज लोक सगळेच बोलायला लागले, किती चॅनलवर बोलणं झालं आणि ज्या पद्धतीने झालंय मतदान, ठीक आहे, त्यामुळे ठीक आहे, आम्ही वाट बघू. बोलू का? ओके किशोरीताई, आपण शीतल म्हात्रेंचं म्हणणं ऐकून घेऊयात. हा शीतल म्हात्रे बोला थोडक्यात. गिरणी कामगारांना घरं आम्ही दिली हो, आणि जेव्हा एकनाथ शिंदे साहेब हे जरी त्यांच्याकडे युडीचं खातं होतं तेव्हा तरी सर्वांना माहिती होतं त्यामध्ये मुंबई हा विषय त्यांनी बघायचा नाही असं त्यांना तेव्हा सांगण्यात आलं होतं. आणि राज ठाकरेजींबद्दल मला बोलायचं आहे की राज ठाकरेजी एवढे चांगले होते असं यांचं म्हणणं होतं की आम्ही राज ठाकरेजी असे, मग ते का हो बाहेर पडले? कुणाचं नाव घेऊन ते बाहेर पडले हो? याचंही उत्तर द्यावं. त्यावेळेला का नाही त्यांना थांबवलं? आता तुम्हाला राज ठाकरेजींची आठवण येते, आता तुम्हाला मनसे पाहिजे, मग त्याच वेळेला त्यांना का थांबवलं नाही? वेळोवेळी त्यांनी हात पुढे केला होता. काही तुम्हालाही माहिती आहे, बाळा नांदगावकर किती वेळेला इलेक्शनला मातोश्रीवर येऊन थांबायचे, त्यांना साधी भेट दिली नव्हती. वेळोवेळी त्यांचे हात कोणी झिडकारले होते. त्याच्यामुळे जेव्हा गरज त्यांना होती तेव्हा तुम्ही हात झिडकारत होता आणि आज तुमची गरज आहे तर आज तुम्हाला राज ठाकरेजी असं बोलायला लागतंय. मग ते बाहेर का पडले होते तेव्हा याचंही उत्तर द्या. तेव्हा त्यांना का थांबवलं नाही याचंही उत्तर द्या. द्या ताई तुम्ही आता याचं उत्तर. तेव्हा का राज ठाकरेजींना? किशोरीताई, काय रास्त मुद्दे उपस्थित केलेत शीतल म्हात्रेंनी, द्या उत्तर. मुळामध्ये तुम्ही जय महाराष्ट्रवाल्यांनी पण समजून घ्यायला हवं, प्रत्येक पक्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, घडत आलेल्या आहेत, पुढेही घडणार. पण त्याच्यावर चर्चा पण झाली आहे ना, तशी चर्चा आपण या दोन्ही पक्षांबद्दल करतोय किशोरीताई. अहो, यांच्या पक्षाच्या बडव्यांना कंटाळून राज ठाकरेजी बाहेर पडले होते हे त्यांनी अनेक वेळा सांगितलं. आता हे बडवे कोण होते ते त्यांनी सांगावं. आणि आता तुम्हाला राज ठाकरेजींची आठवण येते? आता तुम्हाला आठवण येते राज ठाकरेजी तुम्हाला कंटाळून बाहेर पडले? राज ठाकरेजीने 1000 वेळा सांगितलंय ते. तेव्हा तुम्हाला ऐकू आलेलं नाही? तेव्हा त्यांना का थांबवलं नाही त्याचं उत्तर द्या. राज ठाकरेजींना तेव्हा तुम्ही का थांबवलं नाही त्याचं उत्तर द्या. होणार नाही. तेव्हा त्यांचे हात का झिडकारले याचं उत्तर द्या. तेव्हा त्यांचे हात का झिडकारले, त्यांनी पुढे केलेला मैत्रीचा हात का झिडकारला याचं उत्तर द्या. ते बाहेर पडत होते तेव्हा का नाही त्यांना हात धरून थांबवलं याचं उत्तर द्या. त्याचं उत्तर नाही तुमच्याकडे, तुम्ही नाही देऊ शकत. अरे का नाही देऊ? एवढं जर राज ठाकरेजी चांगले होते असं तुमचं म्हणणं आहे तर मग ते बाहेर का पडले याचं उत्तर द्या. प्रयत्न आहेत तुम्ही का बाहेर का पडले याचं उत्तर द्या ना. तुम्ही का नाही थांबवलं त्यांना? तेव्हा त्यांचा मैत्रीचा का झिडकारला इतक्या वेळेला, इतकी वर्ष का झिडकारत होता त्याचं उत्तर द्या की मी ताई. शीतल ताई, त्याचे उत्तर वेळेवर देऊ. अहो का हो, आता वेळ आली नाही, अजून वेळ यायची आहे. वेळ गेली हो, वेळ गेली आता तुमची. हो, तुम्ही वेळ आल्यावर नाही, वेळ गेली तुमची, हे लक्षात घ्या. काही वेळ गेलेली नाही आणि सगळं म्हणून राजसाहेबांकडे जाते. अहो झालं तुमचं दिल्लीला जाऊन सोनिया गांधीचे पाय पकडून झाले, त्यांनी तुम्हाला झिडकारलं म्हणून आता तुम्हाला राज ठाकरेजींची आठवण आली.
म्हणून आज तुम्हाला राज ठाकरेजींची आठवण आली. त्यांनी जेव्हा जेव्हा मैत्रीचा हात पुढे केला होता तेव्हा झिडकारत तुम्ही होतात. ठीक आहे. त्यांना बाहेर पडायला, पक्षातून बाहेर पडायला तुम्ही कारणीभूत होता. तुम्ही लोक त्यांना मजबूर कोणी केलं पक्षातून बाहेर पडायला हेही सांगावं. किशोरीताई सांगा, कधीतरी खरं बोला, कधीतरी लोकांच्या समोर सगळ्या खऱ्या गोष्टी येऊ द्या. प्रत्येक वेळेला त्याच्यावर पांघरून टाकायची गरज नाहीये. ही वेळ आहे, बोला आता. महाराष्ट्र ऐकतोय, नक्की बोला की त्यांचा हात काय झिडकारला मैत्रीचा. आणि बोलतोय महाराष्ट्राला सगळं माहिती आहे. अहो ते आम्हाला कंटाळून बाहेर नाही पडले, ते तुम्हाला कंटाळून बाहेर पडले. त्यांनी सांगितलं की बडव्यांना कंटाळून मी बाहेर पडलोय. आता तुम्हाला तुम्ही पण तेच सांगितलं, जवळचे वाटतंय, तुम्ही त्यांना जवळचे वाटतंय तुम्हाला पडणारा व्यक्ती त्यांचा मैत्रीचा हात तुम्ही का झिडकारला? मैत्रीचा हात का झिडकारला? तुम्ही इतकी वर्ष राज ठाकरेजी यांनी पुढे केलेला मैत्रीचा हात का झिडकारला याचं उत्तर द्या. आज तुम्हाला राज ठाकरेजींना शी मैत्री करावीशी वाटते, पण इतके वेळेला अनेक वर्ष ते स्वतः त्यांची माणसं पाठवून मैत्रीचा हात पुढे करत होतात, तेव्हा तुम्ही का झिडकारला याचं एकदा तरी उत्तर द्या. का बाळा नांदगावकर यांना मातोश्रीवरून अपमानित होऊन बाहेर पडावं लागलं? का उद्धव ठाकरेंनी तेव्हा त्यांना भेट दिली नाही? का निंदेकरांनी खालची येऊन 3 तासानंतर सांगितलं की उद्धव ठाकरेंना वेळ नाहीये? त्याचं उत्तर द्या हो. त्याचं उत्तर द्या. मी होते तेव्हा त्या मातोश्रीवर तुम्ही काय सांगता? माझ्या समोर घडलेली गोष्ट आहे, कोणी कुणाला सांगत नाही. समोर पण घडली, त्याच्यामुळे खोटं बोलायला माझ्या समोर पण घडली. तुम्ही त्या पक्षाच्या कोणी नको तुम्ही उत्तर द्या. का वेळोवेळी झिडकारले? आपण मुंबईत का बाहेर काढलं? ठीक आहे. मला वाटतं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी थांबणार नाही आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी थांबणार नाहीत. पण मुद्दा हाच आहे की उद्धव ठाकरेंनी हात पुढे केलेला आहे टाळीसाठी. आता राज ठाकरे स्वतःचा हात पुढे करतात का आणि टाळी देतात का, एवढाच प्रश्न आहे, ज्याचं उत्तर जाणून घेताना त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण होतोय. राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून त्याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये मिळेल अशी अपेक्षा आपण करूयात. किशोरीताई आणि शीतल म्हात्रे, तुमच्या दोघांचे मनापासून आभार की आपण वेळ दिलात आणि सविस्तर भूमिका मांडलीत, प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी.